एक आदिमानव असतो. पूर्वीच्या काळामध्ये ते अंगाला असं पाला बांधून राहणारे लोक, हे केस बिस वाढलेले असे. आणि ते आदिमानव आपल्या फॅमिलीसोबत राहत असताना कुठून चुकून त्याला एक आरसा सापडतो. आणि आरसात बघतो, असा आरशात बघितल्यावर त्याला वाटतं हे तर माझ्यासारखं दिसायला लागले, काय कोण असं म्हणते. हे म्हणतो माझे बाबा असतील म्हणतो. मग ते आरसा तो घरी घेऊन जातो, लपवून ठेवतो. आणि त्याला वाटतंय की आपले बाबा आपल्याला दर्शन देत आहेत म्हणून तो काय करतो, रोज असं कोणी बघत नाही असं बघतो. आणि मग चोरून जाऊन काय करतो, असं आरशात बघत असतो, बाबा दर्शन झालं गडे असं म्हणत असतो. आणि मग लपवून ठेवून देत असतो. एके दिवशी त्याच्या बायकोला शंका येते, हा रोज चोरून काय बघतो म्हणून. बायको एका दिवशी चोरून बघते. आणि मग तो कुठंतरी निघून बाहेर गेल्यावर ती काय करते बायको, की तो आरसा काढते आणि बघते तर काळामध्ये तिचं रूप दिसते. तिला वाटते माझा नवरा या बाईच्या नादाला लागला काय, रोज बघायला लागला आहे म्हणते. आणि मग ती काय करते, तसाच आरसा घेऊन जाते सासूबाईकडे देते आणि म्हणते बघा तुमचा मुलगा ह्या बाईच्या नादाला लागला आहे म्हणते. मग ती बायको, ती सासूबाई काय करते, हातात असं घेते, त्या मुलाची आई असते ती, आरसा घेऊन बघते तर तिला तिचं रूप दिसते मध्ये. पण ती सासू काय म्हणते, जाऊ दे म्हणते, त्याचा नाद सोडून दे म्हणते, तू आता हे काय जास्त दिवस टिकणार नाही, बाई म्हातारी दिसाली म्हणते.